महापालिकेत महिला नगरसेविकांना मानाचे स्थान द्या. नातेवाईकांचा हस्तक्षेप थांबवा. शिवसेना उबाठा गटा व लाडकी बहीण संघटनेची आयुक्तांकडे मागणी. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या कामकाजात महिला नगरसेविकांना मानाचे स्थान मिळावे, तसेच त्यांच्या अधिकारात पती, मुलगा किंवा अन्य नातेवाईकांचा कोणताही हस्तक्षेप होऊ नये, अशी ठाम मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मिरज शहर संघटिका शाकिरा जमादार आणि लाडकी बहीण राष्ट्रसेवा संघाच्या अध्यक्षा स्टेला गायकवाड यांनी केली आहे. कायद्यानुसार निवडून आलेल्या महिला नगरसेविकांच्या जागी कोणत्याही नातेवाईकाला अधिकाराने काम करता येत नाही. भारतीय संविधान आणि महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार नगरसेवक हे वैधानिक पद असून महापालिकेच्या सभा व समिती बैठकींना केवळ निवडून आलेल्या नगरसेविकांनाच उपस्थित राहण्याचा अधिकार आहे, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले. तसेच शासकीय कागदपत्रे, पत्रव्यवहार किंवा धनादेशांवर फक्त नगरसेविकांचीच सही वैध असून अन्य व्यक्तीची सही गंभीर गुन्हा ठरू शकते. महिला नगरसेविकांचे अधिकार डावलले जात असल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आयुक्त सत्यम गांधी यांना भेटून करण्यात आली. यावेळी स्नेहल माळी, समीना हवालदार, अमिषा पटेल, सरोज्ञान माळी, प्रवीण माथ व जमेला मनेर उपस्थित होते. नमस्कार, मी शाकिरा जमादार. आज आम्ही सांगली नगरपालिका आज गेलो तर निवेदन घेऊन आज आयुक्त साहेबांनी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि तिथं सांगून आलेलं आहे की कोणची बी महिला जे नगरसेवक झाल्या तीच येऊन तिथं बसायची. त्यांचा मुलगा नाहीतर त्यांचा पती नाहीतर त्यांचा वडील ही कुणी पण तिथं येऊ शकत नाही. आलं तर कायद्यानं कारवाई करावा म्हणून आम्ही आयुक्ताला सांगून आलेलं आहे. आणि साहेब बी आम्हाला एक असं बोलल्यात, मी आतलं बघतो, तुम्ही बाहेरचं बघा म्हणून असं बोलले आहे साहेबनं. ठीक आहे. जे महिला जे आल्यात निवडून तिने पण शिकून बोलून त्यांना बी समजून काय तर महिलांनीच पुढं करून महिलाकडनं तुम्ही काम करायला लावा, एवढंच बोलतो. नमस्कार, मी स्टेला सुधाकर गायकवाड, लाडकी बहीण राष्ट्रसेवा संघ अध्यक्षा. आमचा मुद्दा हा आहे की ज्या सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये ज्या महिला निवडणुकीमध्ये ज्या निवडून आलेल्या आहेत त्या महिलांना मानाचं स्थान मिळवून देण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे, आत्ता उतरलेलो आहे या ठिकाणी. की ज्या बहिणी आहेत, ज्या निवडून आलेल्या आहेत, ज्या नगरसेवक आहेत, ज्या महिलांना जनतेनं निवडून आणलेलं आहे, त्या महिलांनी स्वतः वार्डामध्ये येऊन जनतेची सेवा केली पाहिजे. जनतेनं निवडून दिलेलं आहे त्यांना म्हटल्यावर त्यांनी स्वतः इथं आलं पाहिजे. आणि एक की महिला नगरसेवक ज्या आहेत त्यांना जास्त करून त्यांच्या घरचे बाहेर काढत नाहीत, घरीच बसवतात, नावाला त्यांना उभा करतात, त्यांना निवडून आणतात आणि त्या महिलांना घरात बसवतात. त्यांना त्यांचं स्थान मिळालं पाहिजे, त्यांनी स्वतः येऊन काम केलं पाहिजे. आणि त्यांचे मिस्टर असतील किंवा त्यांचा मुलगा असेल किंवा त्यांचे इतर नातेवाईक असतील, त्यांनी कुठलीही जबाबदारी घेऊन त्यांनी स्वतःला नगरसेवक म्हणून घेऊन त्यांनी कुठल्याही वार्डामध्ये त्यांनी काम केलं नाही पाहिजे. जे स्वतः नगरसेवक आहेत त्यांनी स्वतः येऊन त्या वार्डामध्ये काम केलं पाहिजे. जर पती किंवा मुलगा यांनी जर स्वतःला जर असं म्हणून घेतलं की मी नगरसेवक आहे, की मला ह्या तुमच्या काय समस्या आहेत त्या मला सांगा, मी त्या सर्व समस्या सोडवतो, असं जर त्यांनी म्हटलं तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. नमस्ते, मी स्टेला सुधाकर गायकवाड, लाडकी बहीण राष्ट्रसेवा संघ अध्यक्षा. आमचा मुद्दा हा आहे की ज्या नगरसेविका आत्ता ज्या निवडून आलेल्या आहेत त्या नगरसेवकांना मानाचं स्थान मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे. आणि ज्या नगरसेविका आहेत त्यांनी प्रत्येक वार्डामध्ये जाऊन त्यांनी स्वतः काम केलं पाहिजे किंवा त्यांच्या पतीने किंवा त्यांच्या मुलांनी असं म्हटलं नाही पाहिजे की जनतेला की मी नगरसेवक आहे किंवा नगरसेविकाचा मुलगा आहे किंवा नगरसेविकेचा पती आहे, असं म्हणून कुठल्याही प्रकारचा जनतेचा गैरसमज केला नाही पाहिजे. परत आयुक्त साहेबांना आम्ही पत्र दिलेलं आहे आणि महानगरपालिकेचे जे काय सभागृहामध्ये जे काय बैठकी असतील त्या बैठकीमध्ये सुद्धा स्वतः नगरसेवक महिला ह्या असल्या पाहिजेत किंवा त्यांचे नातेवाईक किंवा त्यांचे मिस्टर किंवा त्यांचे भाऊ किंवा मुलगा असं कोणीही तिथं येऊ नये.